अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना माहितीये की आता लवकरच आपल्या सर्वांचा आवडतीचा वर्षातला पहिला सण म्हणजेच 15 जानेवारी मकर संक्रांती लवकरच येत आहे। तर या 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो काय आहे, ती कशावर बसली आहे, कोणत्या रंगावर आहे, हे सगळी काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता बघा, ज्या वेळेस सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस मकर सण साजरा केला जातो। यावेळेस 14 तारखेला पहाटे 2:45 सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे। तिथून पुढे आपल्या मकर संक्रांतीचा सण हा सुरू होणार आहे। आता या मकर संक्रांतीच्या सणाला विशेष असं खास महत्व काय असतं, आपण सगळेजण म्हणजे लहान लहान मुली सुद्धा छान छान साड्या घालतात, गजरे लावतात, थोडाफार मेकअप करतात, एकमेकांकडे जाऊन म्हणजे सोबत जाऊन आपले आत्या मामा काका मावशी शेजारचे सगळ्याकडे जाऊन आपण एकच म्हणतो, घ्या आणि गोड गोड बोला। याच्या मागचं कारण काय आहे की आपल्यातले जे काही नाते आहेत सगळं म्हणजे आपलं बोलणं चालणं सगळ्यांशी व्यवस्थित एकमेकांशी राहण्यासाठी आपण हा सण साजरा करत असतो। आपल्या नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी हा सण आपण साजरा करत असतो। हा सण साजरा करण्यामागचं कारण एकच आहे की एकमेकांमध्ये गोडवा असणं गरजेचं आहे। या सणामुळे काय होतं, आपण सगळेजण एकत्र येऊन भेटतो, बोलतो आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत असतो। या मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू बनवले जातात, बाजरीची भाकरी आहे तीही खाल्ली जाते। एक दिवस आधी भोगीच्या दिवशी म्हणजे 14 तारखेला आपण बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ती बाजरीची भाकरी आणि मिक्स भाज्या बनवून त्याच्यासोबत ही भाकरी खात असतो, त्याला आपण भोगी म्हणतो। ते 14 तारखेला आहे। आता मकर संक्रांतीकडे वळूया की मकर संक्रांत यावेळेस कशावर आहे, कोणता रंग आहे, चला मी माहिती सांगते तुम्हाला। बघा, या ठिकाणी संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सकाळी 7:17 ते सायंकाळी 6:20 आहे। आता सूर्याचे मकर संक्रमण हे विस्तीकरणावर होत असल्यामुळे वाहन घोडा आहे, उपवाहन सिंह आहे, तिने काळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि भाला हे वस्त्र म्हणून घेतलेले आहे। हळदीचा टिळा लावलेला आहे, वयाने ती वृद्ध आहे, जाती ब्राह्मण आहे, वार नाव गोरा आणि नक्षत्र नाव मोहदरी असे आहे। हे सगळे 15 सामुदायिक असे मुहूर्त आहे। आता उत्तरेकडून दक्षिणेकडे ती जात आहे आणि नैऋत्य दिशेला ती पाहत आहे। आता संक्रांतीचे फल काय आहे की तिने ज्या वस्तू म्हणजे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे त्या सगळ्या वस्तू महाग होतील आणि ती जिथून निघेल त्या सर्व लोकांना ती सुखकर अशी लाभदायक असणार आहे। संक्रांतीचे दान काय दिले जाणार आहे, बघा, तुम्ही गायीला नैवेद्य खाऊ घाला म्हणजे घास खाऊ घाला, तीळ गुळ नवीन नवीन वस्त्र याचे तुम्ही दान करू शकता। संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही दान करतो त्याचं खास असं विशेष पुण्य आपल्याला मिळत असतं। संक्रांतीच्या दिवशी तुमच्या मनाने तुम्हाला जसं जमेल तसं आपला जो भाव आहे तो महत्वाचा आहे। तर यथाशक्ती आपल्याला ज्या वस्तूंचे दान द्यायला जमेल त्या दिवशी म्हणजे ते दान आपण मकर संक्रांतीच्या दिवशी देऊ शकतो। हे सर्वस्वी तुमच्या मनावर तुमच्या करण्यावर अवलंबून आहे। संक्रांतीचा सण अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी साजरा करायचा आहे। संक्रांतीला सगळे मुलं पतंग उडवत असतात आणि हो, पतंगीचं या संक्रांतीला एक मी खास सांगते की मुलांना पतंगीच्या मागे पळू देऊ नका। पतंगीचे अनेक प्रकार घडलेले आहेत, कोणी वायरीला पतंग खेचत असतं, कोणी गच्चीवर जात असतं। तर खास करून या दिवसांमध्ये आपल्या मुलांवर लक्ष ठेवा, थोडंसं कामाकडे दुर्लक्ष करून मुलांकडे लक्ष ठेवा, त्यांना पतंगी आणून द्या, तुमच्या समोर खेळायला लावा। कारण की आपण कितीही घरात बस म्हटलं आपले मुलं ऐकत नाहीत, माझाही मुलगा ऐकत नाही, मी त्याला स्वतः समोर बसून खेळायला लावते, परंतु पतंगी पकडायला त्यांना सांगू म्हणजे ते जेव्हा जातात ना त्यावेळेस त्यांना ओरडा, त्यांना पतंगी आणून द्या, समोर खेळू द्या, परंतु पतंगीच्या मागे पळू देऊ नका। खूप काही वेगळे वेगळे प्रकार माझ्या डोळ्यांनी मी बघितले आहेत।
ते घडण्यापेक्षा आपले मुलं आपल्या समोर खेळलेले खूप चांगले, कारण आपण कितीही नाही म्हटलं ना तर आपल्याला लपवून ते पळतात, तर ते नाही पळावे खेळायला, म्हणून पतंग आणून त्यांना तिथे खेळू द्या. आपले 100-200 रुपये खर्च झाले तरीही चालतील, परंतु आपण आपल्या मुलांना आपल्या नजरेसमोरच खेळू द्या. मुलांना या गोष्टी समजावून सांगा आणि या मकर संक्रांतीच्या दिवसापर्यंत थोडंसं लक्ष आपल्या मुलांवर पण राहू द्या. मुलांची ही जिद्द पूर्ण करण्यासाठी स्वतः त्यांच्या सोबत खेळायला काहीही हरकत नाही. मुलांना थोडासा वेळ आपला द्या, इतकंच मला सांगायचं आहे. सांगण्यामागचं कारण तुम्ही समजून घ्या. वेगळे प्रकार कानावर ऐकायला येतात, त्याच्यापेक्षा आपण थोडा वेळ दिलेला खूप चांगला. काही सांगण्यामध्ये चुकी झाली असेल तर माफ करा, परंतु हे अतिशय गरजेचं आहे. दरवर्षी कानावर वेगळ्या खबरी येतात, म्हणून सांगावंसं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीची इतकीच माहिती होती सांगायची होती. आणि हो, मकर संक्रांत आहे म्हणून सगळेजण मिळून मिसळून एकत्र येऊन हा सण तुम्ही साजरा करा. एकमेकांना गोड बोलून तिळगुळ घ्या, गोड बोला, असं म्हणण्यामागचं तात्पर्य एकच आहे की आपण थोडे तरी एकत्र येऊन गोड बोलू शकतो, नेहमी गोड बोलून राहू शकतो, याचंच यामागचं हे कारण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.